मराठी M54 मराठी 121 साहित्य विचार प्रथम सत्र पुस्तक 4 साहित्याची भाषा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडक्यात मी या पुस्तकातील घटक 6 साहित्याची शैली याविषयी थोडक्यात माहिती सांगते की साहित्याची जी शैली आहे ती शैली म्हणजे काय, तर भाषेच्या विशिष्ट पद्धतीने केलेला वापर म्हणजे शैली होय. शैली हा शब्द शील या संस्कृत शब्दापासून तयार झाला असून त्याचा अर्थ अनुशासनयुक्त संस्कारित अवस्था असा डॉक्टर अशोक केळकर यांनी सांगितलेला आहे. शैली या शब्दाचा वापर मराठीत पहिल्यांदा कोणी केला याविषयी माहिती देताना ते म्हणतात की माझ्या समजुतीप्रमाणे जनार्दन सखाराम गाडगीळ यांनी शैली हा शब्द मराठीत प्रथम स्टाईल या शब्दाला पर्याय म्हणून वापरला. लिहिण्याची शैली ज्यामुळे कर्त्याचे शील प्रकट होते ती शैली असा विचार शैली शब्दाची निवड करण्यामागे असावा. आणि शील म्हणजे सद्गुण, अर्थात माणसाच्या मनावर झालेले संस्कार. अवतीभोवतीच्या वातावरण आपण कळत न कळत अनेक गोष्टी शिकत असतो. त्या आपल्या जडणघडणीत कामी येत असतात. सामान्य व्यवहारात आपण जी भाषा वापरतो तिच्यातूनही ते प्रकट होत असतात. साहित्यिक आपल्या साहित्यात जी भाषा वापरतात तिचे वेगळेपण दाखवण्याकरता आपण तिला भाषा शैली नावाने संबोधतो. अशी भाषा शैली त्या त्या लेखकाची ओळख होऊन जाते. आपण जेव्हा गडकऱ्यांची शैली, अत्र्यांची शैली, J.N. कुलकर्णींची शैली, भालचंद्र नेमाड्यांची शैली असे शब्दप्रयोग वापरतो, त्या त्या लेखकाच्या भाषेची जडणघडण, तिचे वैशिष्ट्ये याविषयी भाष्य करीत असतो. आता जर सांगायचं म्हटलं तर शैली आणि शैली विज्ञान. आता शैली या शब्दाच्या अर्थापैकी एक लेखकाच्या संदर्भात, 2 रसिकांच्या संदर्भात, 3 साहित्यकृतीच्या संदर्भात असे 3 अर्थ अभ्यासकांनी साहित्य समीक्षेच्या सोयीनुसार घेतले. लेखकाच्या संदर्भातील शैलीची व्याख्या करताना फ्रेंच लेखक जॉर्ज ब्युफो म्हणतो की शैली म्हणजे स्वतः मनुष्यच. स्टाईल इज द मॅन. त्याच्या या विधानाचा अर्थ लेखनाचा विषय हा माणसाबाहेरचा असतो, मात्र लेखनाची शैली, भाषा शैली ही थेट माणूसच असते. विचारशक्ती, चित्र, अभिरुची हे माणसाच्या व्यक्तिमत्वाचे 3ही पैलू भाषा शैलीच्या रूपाने उपस्थित असतात. आणि डॉक्टर कल्याण काळे यांनी याविषयी म्हटलं आहे की फ्लॉबेरने या युक्तीचा स्टाईल इज द रायटर्स वे ऑफ थिंकिंग अँड सीइंग, शैली म्हणजे लेखकाची पाहण्याची आणि विचार करण्याची पद्धत असा लावला. शैली म्हणजे मनाची बाह्यकृती असे म्हटले. एडमंड गॉसने शैली म्हणजे लेखकांच्या मनाचे चित्र असे म्हटले आहे. प्रत्येक लेखकाची शैली वेगळी असेल तर ती त्यामधून सामान्य सिद्धांत काढणे कठीण होते. तसेच रसिकांच्या संदर्भात ते घडते. त्याचप्रमाणे एखाद्या साहित्यकृतीवरून सर्व मान्य निष्कर्ष काढणे कठीण जाते. त्यामुळे शैलीचे माध्यम असलेल्या भाषेचा अभ्यास करूनच आपण शैलीविषयी ठामपणे सांगताय. आणि आता साहित्याची जर शैली पाहायची म्हटलं तर आपण यापूर्वीपैकी साहित्यात व्यवहार भाषेचाच वापर केला जातो. असे असले तरी साहित्य भाषेचे वेगळेपण कशात आहे या प्रश्नाचे उत्तर तिच्या शैलीमुळे दिले जाते. व्यवहार भाषेत एक प्रकारचा साचेबंदपणा असतो. ती विशिष्ट चौकटीत बंदिस्त राहणे ही व्यवहार भाषेची गरज असते, परंतु साहित्य भाषेची चौकट मोडली जाते. उदाहरणार्थ आपण गोविंदाग्रजांची अरुण ही कविता पाहूया. शांत रसाया अभंगवाणी प्रसवे तुकयाची, दया परतली की बुद्धाच्या उदार हृदयाची. म्हणजे अरुणोदय झाला आणि पूर्व दिशेला निर्माण झालेली भगवी छटा वारकऱ्यांची झेंड्यासारखी कवीला वाटते. ती पाहून वारकरी धर्माचा कळस ठरलेल्या तुकोबरांचे स्मरण पूर्वेकडे शांत रस निर्माण करणे तुकयाची वाणी प्रसवते अशी त्याची भावना होते. आणि किंवा बुद्धाची उदार हृदयी दया या भगव्या छटेच्या रूपात परत आली असे त्याला वाटते. गोविंदाग्रजांनी वरून ओळीमध्ये तुकयाची अभंगवाणी आणि बुद्धाच्या उदार हृदयाची दया या 2 घटकांची निवड आपल्या मनाला भावलेल्या अरुणोदयाच्या दृश्याचे प्रकटीकरण करण्याकरता केलेले. भगव्या रंगछटेतून त्याग व शांत रस त्यांना भावला, त्यासाठी तुकोबाची अभंगवाणी आणि बुद्धाची दया या प्रतिमा त्यांना सुचल्या. 2 मध्ये काहीतरी साधर्म्य आहे असे त्यांना माहीत होते. बुडती हे जन देखवे ना डोळा
ये तसे कळवळा म्हणून या असे तुकोबाराय म्हणतात. तेव्हा त्यांच्या सर्वसामान्यांविषयी कळवळा आणि बुद्धाची करुणा यामध्ये आंतरिक संबंध त्यांना जाणवले असावे. ही साहित्याची शैली ही चौकटी बंदिस्त राहणे साहित्यिकांना आवडत नाही. ती चौकट त्यांची मोडली जाते आणि शैली वैज्ञानिकांनी मांडलेल्या 3ऱ्या सूत्रानुसार नेहमीच्या भाषेतील नियमापेक्षा अधिक नियमांचा स्वीकार या काव्यरचनेत दिसून येतो. शैली विज्ञानाने मांडलेल्या सूत्रानुसार प्रभावित करणाऱ्या भाषेचे प्रयोग नवकवितेत आपणात दिसून येतात. मर्ढेकरांची कविता दुपार ही कविता यासाठी आपण पाहूया की विवर्त नभ एकटे तापलेली हवा, उन्हात जणू मैथिली तुझशी शोधते राघवा. विवस्त्र मृगतंद्रीने क्षितिज वाहते की पुढे, तुषार्त बिलगे मला सभय चातकांचा थवा. तुझे तटाचे पांगळे तरी विश्व यावेळी गळी, सुवर्णवन पेटले तुझी न्यासवे मोकळी. प्रशांत नगरात या घरची सापडे ना मला, जिथे अधर गोंदीला पिळुनी वासनेचा दिवा. विरान नुपुरवरी नभची तीक्ष्ण झाले निळे, उन्हात जणू दीप्तीचे पुटेने सांडती कितळे. विग्ध प्रतिमे पुरे सगुण ऊन झेलू नको, तुझे अमल दुःख दे मजशी तेवढा जोगवा. पंडिती कवींची आठवण करून देणारी कविता पृथ्वी या वृत्तातील नृत्य आणि छंद हे पंडिती कवीचे गमक मानले जातात. त्यात असलेल्या अलंकाराच्या अतिरेकामुळे मराठी कवितेचा श्वास गुदमरल्याची तक्रार श्री वे. केतकरांनी केली होती. अशा बंधनातून बाहेर पडलेल्या नवकथेतून पुन्हा त्यांचा स्वीकार करणे कितपत योग्य आहे. प्रत्येक साहित्यात अशा रीतीने नवीन शब्दप्रयोग आढळत नाही. ते साहित्यिक या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करतात आणि त्यांच्या साहित्यात ते आढळतात. शब्दामध्ये असलेला नाद आणि त्यामधून निर्माण होणाऱ्या विविध अर्थछटा आणि काही विशिष्ट साहित्य कृतीतूनच दिसून येतात. शैलीचे सामर्थ्य जसे अभिधा, लक्षण आणि व्यंजन या शब्दशक्तींमध्ये असते, तसेच प्रतिमा आणि प्रतीकांच्या योजकतेमध्येही असते. आता साहित्याच्या शैलीचा अभ्यास जर करायचा म्हटला तर डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांनी साहित्याच्या शैलीचा अभ्यास 4 प्रकारे करता येतं असं सांगून खालील प्रकारे त्यांनी ते 4 प्रकार सांगितले की साहित्यकृतीची शैली, वैयक्तिक शैली, युग शैली आणि साहित्य प्रकाराची शैली असे 4 प्रकार सांगून ते साहित्यकृतीच्या शैलीबद्दल ते म्हणतात की या प्रकारात एकाच साहित्यकृतीच्या भाषिक स्वरूपांचा अभ्यास होतो. ज्यावेळी त्या कृतीला आशय तिच्यातील पात्र जीवनदृष्टी रूप यांना अनुकूल अशी भाषिक रूपे संहितेत संघटित केलेली असतात. वैयक्तिक शैलीचा अभ्यास हा लेखकाच्या खास वैशिष्ट्यांचा अभ्यास आहे. एका लेखकाची शैली दुसऱ्या लेखकाच्या शैलीपेक्षा वेगळी असते. हना आपटे, नाशी फडके, वि. स. खांडेकर, चित्र खानोलकर, जी. कुलकर्णी, नातो महारार, ग्रेस, नारायण सुर्वे, शांता शेळके, विलास सारंग, दिलीप चित्रे, भालचंद्र नेमाडे इत्यादी लेखकांचे वाचन करता आपल्या लक्षात येते की या सर्व लेखकांची स्वतंत्र शैली आहे. त्या लेखकांचे जसे अनुभव विश्व वेगळे तसेच त्यांची भाषा शैलीमध्ये विविधता